विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये जो इंग्रजीचा पेपर झाला त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। ॲक्टिव्हिटी शीटमध्ये सेक्शन नंबर 1 आहे लँग्वेज स्टडीचा। यामध्ये आपल्याला 10 मार्क्स मिळत असतात। तर पाहूयात आपण सर्व उदाहरणे। क्वेश्चन नंबर 1A। तर सर्वप्रथम आपण उत्तरपत्रिकेमध्ये आपला जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो लिहून घेऊयात। क्वेश्चन नंबर 1A यामध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 8 मार्क्स। 8 मार्कासाठी आपल्याला 6 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी एनी 4 आपल्याला सोडवायचे आहेत। म्हणजे कोणतेही 4 प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मिळतील 8 मार्क्स। अतिशय सोपे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही यामध्ये 8 पैकी 8 मार्क्स मिळवू शकता असं मला वाटतं। चला तर आपण पहिला प्रश्न घेऊयात। क्वेश्चन नंबर 1 यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स असं विचारलेलं आहे। 4 शब्द दिलेले आहेत, 4 शब्द दिलेले आहेत, त्यामध्ये एक एक अक्षर वगळलेलं आहे आणि ते अक्षर कोणतं आहे हे आपल्याला तिथे लिहायचं आहे। आपल्या वाचनातीलच सर्व शब्द असतात। 1ली ते 10वी पर्यंत तुम्ही हे शब्द अनेक वेळा वाचलेले आहेत, लिहिलेले आहेत। हे सर्व शब्द आपल्या पुस्तकात येऊन गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सहजपणे ते सोडवू शकता। आत्मविश्वासाने थोडासा विचारपूर्वक हा प्रश्न जर सोडवला तर यातले 2 पैकी 2 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात। तर पहिला जो शब्द आहे तो आहे LIHT। तर इथे तुम्ही थोडासा जर विचार केलात लगेच लक्षात येईल तुमच्या, इथे आहे G हे अक्षर। आपण हे G हे अक्षर लिहिलं की इथे लाईट हा शब्द तयार होतो आणि लाईट हा शब्द आपण अनेक वेळा वापरलेला आहे। तो शब्द आपण आत्मविश्वासाने लिहू शकतो। त्यानंतरचा जो दुसरा शब्द आहे तो F-CUS। थोडासा विचार केला की तुमच्या लक्षात येईल, इथे जर आपण O हे अक्षर लिहिलं तर फोकस हा शब्द तयार होतो, जो अगदी बरोबर असा आहे। त्यानंतरचा जो तिसरा शब्द आहे तो आहे HAB-T। तर इथे काय बसेल याचा विचार करा। HAB-I हे अक्षर जर लिहिलं तर हॅबिट हा शब्द तयार झालेला आहे आणि हॅबिट म्हणजे सवय, हे आपणा सर्वांना माहीत आहे, म्हणून हा शब्द आपला बरोबर आहे। 4 नंबरचा शब्द काय आहे बघूयात। STI-K। तर इथे C हे अक्षर लिहिलं की स्टिक हा शब्द तयार होतो आणि हा अगदी अचूक असा शब्द आपण लिहिलेला आहे। अशा पद्धतीनं आपण 4ही शब्द लिहिलेले आहेत। यानंतर तुम्ही काम करायचं आहे, इथे पट्टीच्या सहाय्याने पूर्ण रेष मारून घ्या। माझ्याजवळ सध्या पट्टी नाही, मी अशी रेष मारून घेत आहे। हा शब्द आपण हा प्रश्न सोडवलेला आहे। आता यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे तो आपण आता पाहूयात। क्वेश्चन नंबर 2 काय विचारलेलं आहे बघा अगोदर। पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। आपल्याला खाली दिलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत। अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे तुम्हा सर्वांना माहीत आहे, ABCDEFGH Z पर्यंत जो या लेटर्सचा क्रम आहे त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हटलं जातं। तर यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत। त्यातला एक पहिला आहे, तो कसा सोडवायचा हे आधी समजून घ्या। हे तुम्ही सोडवलेलं आहेच अनेक वेळा, तरीसुद्धा मी सोप्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो। 4ही शब्दांचं पहिलं अक्षर अगोदर अंडरलाईन करून घ्या। इथे आहे T, इथे आहे B, इथे आहे G आणि इथे आहे R। तर ABCDच्या क्रमानुसार यातलं कोणतं अक्षर तुम्हाला ABCD म्हणत असताना पहिल्यांदा सापडेल त्याचा विचार करा। मी म्हणतो थोडीशी ABCD। B हे अक्षर इथं दिसत आहे, मी B साठी 1 नंबर देतो। त्यानंतर ABCDEFG
इथे जी हे अक्षर आहे, मी याला 2 नंबर देतो. त्यानंतर ABCDEFG HIJKLMNOPQR आर हे अक्षर मला सापडलं. इथे आहे 3 नंबर याला आणि उरलेलं जे आहे ते आहे 4 नंबर. अशा पद्धतीनं मी सुरुवातीला काय करायला हवं, अक्षरांचे नंबर शोधून काढल्याच्या नंतर आता मी उत्तरपत्रिकेमध्ये याला अशा पद्धतीने लिहील क्रमानुसार. पहिला शब्द असेल तो असेल बर्ड्स, कॉमा 2 नंबरचा शब्द जो मला सापडलेला आहे तो गार्डन, कॉमा त्यानंतर मला 3 नंबरचा जो शब्द सापडलेला आहे तो आहे रोज आणि उर्वरित 4 नंबरचा जो शब्द आहे तो आहे ट्रीज. अशा पद्धतीनं मी हा प्रश्न सोडवलेला आहे. 4ही शब्द अगदी अल्फाबेटिकल ऑर्डरच्या क्रमानुसार आलेले आहेत याची मला खात्री आहे. यानंतर पाहूयात यातील दुसरा प्रश्न. या प्रश्नाचं वेगळेपण काय असतं की शब्दांचं पहिलं अक्षर सर्वांचं सारखंच दिसतंय. प्रत्येक शब्दाची सुरुवात टीने झालेली आहे. त्यामुळे मला पहिला शब्द कोणता हे लगेच सांगता येणार नाही. मला काय करायला लागेल, त्यासाठी दुसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल. तर इथं दुसरं अक्षर आहे आर, इथे सुद्धा दुसरं अक्षर आहे आर, इथे आहे दुसरं अक्षर ई आणि इथे आहे दुसरं अक्षर आर. तर इथं 2 अक्षरं मला वेगवेगळी वाटलीत. एक आहे आर आणि एक आहे ई. तर साहजिक आहे ई हे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार पहिल्यांदा मिळेल, त्यानंतर आर असणार आहे. म्हणजे पहिला शब्द मला मिळालेला आहे. आता काय दिसतं की या 3ही शब्दांचं दोन्ही अक्षरं आर 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 अशी आलेली असल्यामुळे मला परत तिसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल. इथे आहे यू, इथे आहे ओ, इथे आहे ई. तर ABCDच्या क्रमानुसार ई सुरुवातीला येणार, यांच्या अगोदर येणार, म्हणून मी याला नंबर 2 देऊ शकतो. आत्ता 3 आणि 4 नंबर कोणाचा येईल, तर इथं आहे यू आणि इथे आहे ओ. ABCD मनातल्या मनात म्हणा पटापट, ABCDEFGHIJKLMNO. तर इथं येणार 3 नंबर आणि उरलेला जो असेल तो 4 नंबर. अशा पद्धतीनं सर्वप्रथम खात्रीपूर्वक शब्दांचे क्रम शोधून इथे तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्यापूर्वी असं शब्दांना नंबर देऊन क्रम ठरवून घ्या आणि त्यानंतर उत्तरपत्रिकेमध्ये आता मी लिहित आहे. पहिला शब्द मला सापडलेला आहे तो टेस्ट, कॉमा दुसरा शब्द सापडलेला आहे तो ट्रीटमेंट, त्यानंतरचा तिसरा शब्द जो आहे तो ट्रबल आणि उर्वरित चौथा शब्द आहे ट्रूथ. अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नातील 2ही शब्दसंचांची मी अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे रचना केलेली आहे. यानंतर मी परत इथे स्केलच्या साहाय्याने रेष मारून घेणार आहे आणि त्यानंतर मी तिसरा प्रश्न घेणार आहे. तिसरा प्रश्न काय म्हणतो बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला काय करायचं आहे, जे 2 वाक्य दिलेली आहेत त्यांना पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे आहेत, विराम चिन्हे द्यायची आहेत. तर बघूयात पहिलं वाक्य काय आहे ते बघा. शी क्राईड आर यू क्रेझी. दिलेलं वाक्य अगोदर एकदा वाचायचं आणि वाक्य कशा पद्धतीचं आहे त्याची आपल्याला कल्पना येते. शी क्राईड, ती ओरडली. आर यू क्रेझी. सुरुवात करताना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर सुरुवात करताना कोणत्याही वाक्याच्या पहिल्या शब्दाची, पहिल्या अक्षराची सुरुवात हे कॅपिटल लेटरने करावी. हा पहिला नियम आपण इथे वापरणार आहोत. म्हणून आपण सुरुवातीला हे जे स्मॉल एस आहे त्याला कॅपिटलमध्ये लिहून घेऊयात, शी. त्यानंतर आहे क्राईड.
यामध्ये कोणतंही कॅपिटल वगैरे घेण्याची गरज नाही. शी क्राईड. आता आपल्या लक्षात आलेलं आहे ती ओरडली आणि तिने विचारलंय की आर यू क्रेझी. म्हणजे हे या शीच्या तोंडी असलेले शब्द आहेत, त्यामुळे आपल्याला इथे घ्यावा लागेल आता कॉमा, इथे घ्यावं लागेल डबल इन्व्हर्टेड कॉमा. आणि आता हे वाक्य आपल्याला इन्व्हर्टेड कॉमात लिहायचं असल्यामुळे इथे सुद्धा वाक्याची सुरुवात इथे एने होत आहे. इथे पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल घ्यावं लागेल, म्हणून ते घ्यायचं आहे ए कॅपिटल. आर यू क्रेझी. आता वाक्य संपलेलं आहे. इथे आपल्या लक्षात येतंय आर यू क्रेझी असा प्रश्न केलेला असल्यामुळे आपल्याला इथे घ्यावे लागेल प्रश्नार्थक चिन्ह. वाक्य पूर्ण झालेलं आहे, म्हणून अवतरण चिन्हे आता आपल्याला बंद करावी लागतील. अशा पद्धतीनं हे वाक्य आपण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं आहे. पंक्च्युएशन मार्क्सचा योग्य तो वापर केलेला आहे. यानंतर पाहूयात दुसरं उदाहरण. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. तर हे वाक्य आपल्याला विरामचिन्हांचा वापर करून लिहायचं आहे. पहिला नियम आपण नेहमी वापरायचा, नेहमी लक्षात ठेवायचा. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करावी. वाक्यातील पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल घ्यावं, म्हणून आपण इथं टी कॅपिटल घेतलं. आता वाक्य पूर्ण करूया आपण. द टीचर सेड. टीचर सेड अर्थात आता टीचर म्हणालेत, म्हणून ते जे काही म्हणालेत, जे काही बोललेत, जे काही सांगितलं आहे त्यांनी, ते वाक्य अवतरण चिन्हामध्ये लिहायचे. तत्पूर्वी घ्यायचं आहे कॉमा आणि त्यानंतर द्यायचं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. परत गोष्ट लक्षात घ्यायची की अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे, म्हणून एल कॅपिटल घेत आहे. लेट्स. इथे लक्षात घ्या लेट्स असा शब्द जो आहे तो लेट अस या दोन शब्दांपासून तयार होतो. इथे ॲपॉस्ट्रॉफी दाखवून आपण इथलं यू वगळलेलं आहे हे दर्शवित असतो. लेट अस म्हणून हे जे अक्षर इथलं वगळलेलं आहे तिथे आपण ॲपॉस्ट्रॉफी हे चिन्ह दिलेलं आहे, म्हणून लेट्स हा शब्द तयार झाला. आता त्यानंतर घेऊयात स्टार्ट. लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. इथे लक्षात घ्यायचं टुडेज, इथे सुद्धा आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी घ्यायची आहे. टुडेज लेसन. आणि त्यानंतर वाक्य इथं संपलेलं आहे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देणार आहोत, कारण हे वाक्य अगदी साधं स्टेटमेंट आहे, म्हणून आपण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला. आणि बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य संपले असल्यामुळे आता ही अवतरण चिन्हसुद्धा आपण बंद करून घेणार आहोत. इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. अशा पद्धतीनं या दोन्ही वाक्यांचा आपण विरामचिन्हांचा वापर करून रूपांतर केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. त्यानंतर आपण पट्टीच्या सहाय्याने अशी पूर्ण रेष मारून, व्यवस्थित रेष मारून घ्या. माझ्याकडे सध्या पट्टी उपलब्ध नसल्यामुळे मी रेषा मारत आहे अशा. त्या जरी सुंदर दिसत नसल्या तरी तुम्ही परीक्षेच्या तुमच्या साहित्यासोबत पट्टी घेऊन जाणार आहात आणि अशा पद्धतीनं रेष मारणार आहात, हे लक्षात ठेवा. यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे नंबर 4. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. मेक 4 वर्ड्स. 4 शब्द बनवायचे आहेत. मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच. प्रत्येक शब्द कमीत कमी 3 शब्दांचा असावा. जास्तीत जास्त या शब्दामध्ये जेवढे अक्षर दिलेले असतील तेवढ्यांचा पुनर्वापर तुम्ही करू शकता, पण कमीत कमी 3 अक्षरांचा वापर करूनच शब्द तयार करायचा आहे. 2 अक्षरांचा शब्द घेतला तर तो मान्य होणार नाही, त्याला मार्क्स मिळणार नाहीत, हे लक्षात असू द्या. तर हा जो पूर्ण शब्द दिलेला आहे याचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याची किंवा याचा उच्चार काय आहे हे सुद्धा माहीत असण्याची गरज नाही. आपल्याला केवळ यातील
अक्षरांचा वापर करून शब्द तयार करायचे आहेत. यामध्ये कोणते कोणते शब्द लपलेले आहेत किंवा कोणत्या कोणत्या अक्षरांचा वापर करून आपण शब्द तयार करू शकतो याचा आता विचार करूयात आपण. बघा इथे काय दिसतं तुम्हाला. ADVERTISEMENT ॲडव्हर्टाइजमेंट असा जो शब्द आहे त्यातून अक्षरं घेऊन आपण आता शब्द तयार करणार आहोत. अशी नजर मिळवली की सुरुवातीला तुमच्यासाठी एक सूचना अशी की 3-3 अक्षराचे गट करून आपल्याला शब्द सापडतात की ते बघा. इथे ADVERTISEMEN हां इथे मला दिसतोय सुरुवातीलाच अगदी MEN हा शब्द, म्हणून मी सुरुवातीला तो शब्द लिहून घेत आहे MEN. त्यानंतर काय दिसतंय ENT मध्ये उलट सुलट असा क्रमांचा वापर करून तुम्ही शब्द शोधायचे आहेत. ENT मध्ये मला TEN 10 हे अक्षर लपलेलं दिसत आहे, म्हणून मी ते इथे कॉमा देऊन लिहून घेतो. TEN हा शब्द लिहिला की लगेच मला त्यामध्येच उलट लपलेलं NET हा सुद्धा शब्द सापडलेला आहे. त्यानंतर बघूयात ART इथे सापडला आहे मला. ART अशा पद्धतीने मला 4 शब्द सापडलेले आहेत, पण मी यामध्ये एकूण 6 शब्द लिहिणार आहे, कारण एखादं बाय चान्स चुकलंच तर मार्क्स माझा जायला नको. यासाठी मी आणखी 2 शब्द यामध्ये सापडतात का ते बघतो. SITE साईट हा एक शब्द मला इथे सापडत आहे. SITE कॉमा अजून एक शब्द मला शोधायचा आहे. इथे मला TRE आणि इथलं E असे मिळून TREE ट्री हा एक शब्द मला सापडलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे 4 शब्द लिहा असं विचारलेलं असलं तरी आपण 6 शब्द शोधून लिहायचे आहेत. बाय चान्स एखादा दुसरा चुकला तरी आपला मार्क्स इथे कमी व्हायला नको, यासाठी मी टोटल शब्द लिहिलेले आहेत 6. याचे मला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील अशी खात्री आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 5. काय दिलेला आहे प्रश्न. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. इथे एक शब्द दिलेला आहे स्टुडंट आणि त्याच्याशी रिलेटेड असलेला वर्ड आहे क्लेवर, आणि उर्वरित 4 शब्द आपल्याला स्टुडंटशी रिलेटेड असे लिहायचे आहेत आणि ते कशा पद्धतीचे असायला हवेत. क्लेवर म्हणजे विशेषणं असायला हवेत. क्लेवर जसं विशेषण आहे स्टुडंटविषयी, तसं स्टुडंटला शोभतील असे रिलेटेड असे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. सर्वप्रथम तुम्ही काय करायला हवं हा प्रश्न सोडवताना, स्टुडंट हा शब्द अगोदर लिहून घ्यावा. त्यानंतर त्याला पट्टीच्या सहाय्याने तुम्ही व्यवस्थित अशी चौकट करून घ्या. हा जो क्लेवर शब्द दिला आहे तो सुद्धा जशास तसा लिहून चौकट करून ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे, दिलेलं आहे प्रश्नपत्रिकेत, तशा पद्धतीच्या या चौकटी आपण करून घ्यायच्या आहेत. मी ती चौकट पूर्ण केलेली नाही, कारण मला सुचणारा शब्द केवढा असेल ते मी नंतर पाहील आणि नंतर बंद करेल, यासाठी मी तसं ठेवलेलं आहे. इकडून सुद्धा एक आणि इकडून एक असे 4 शब्द मला लिहायचे आहेत. हे तुम्ही सर्व काही व्यवस्थित पट्टीचा वापर करून करणार आहात, त्यामुळे माझे जसे आहेत ते फक्त समजून घेण्यासाठी आहेत. ठीक आहे. तर बघा, स्टुडंटसाठी कोणते शब्द वापरायचे आहेत. विशेषणं. क्लेवर जसं वापरलं आहे तसं आपला स्टुडंट कसा असू शकतो. तुम्ही कसे आहात. स्मार्ट. म्हणून हा पहिला शब्द स्मार्ट असा लिहिलेला आहे मी आणि ही चौकट बंद केलेली आहे. पहिला शब्द लिहिला मी स्मार्ट.
त्यानंतर आता मला लिहायचा आहे दुसरा शब्द, स्मार्ट सारखाच विद्यार्थ्याशी कनेक्टेड. मोठमोठे शब्द घेण्याच्या ऐवजी जे छानपैकी सोपे शब्द आहेत असे शब्द आपण वापरूयात. तर स्टुडंट, हँडसम. हँडसम स्टुडंट आहात तुम्ही म्हणून हँडसम घेतलं. त्यानंतर ब्युटिफुल. ब्युटिफुल हे एक विशेषण विद्यार्थ्यांसाठी आपण लिहिलेलं आहे. यानंतर एक शब्द राहिला आहे तो मी लिहित आहे पंक्च्युअल, किंवा तुम्हाला जो सोपा सुटसुटीत असा छान शब्द वाटेल तो तुम्ही लिहू शकता. मी लिहित आहे पंक्च्युअल. पंक्च्युअल म्हणजे वेळेचं पालन करणारा, वेळेवर येणारा, वेळेवर सगळी कामं करणारा अशा अर्थाचा तो शब्द आहे. तुम्ही या 4 शब्दांच्या ऐवजी जे जे तुम्हाला सोपे सुटसुटीत साधे शब्द सुचतील त्या शब्दांचा वापर करायचा आहे. सॉरी, इथे मी प्रश्न क्रमांक लिहायचा विसरलोय. प्रश्न क्रमांक आहे 5. अशा पद्धतीनं हे 4ही शब्द लिहून घेतल्याच्या नंतर आपण इथे पट्टीच्या सहाय्याने रेष मारून घेणार आहोत, म्हणजे छान असं आपलं उत्तरपत्रिका चेक करणाऱ्याला आवडली पाहिजे म्हणून. त्यानंतरचा जो 6वा प्रश्न आहे तो बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे वर्बची वर्ड चेन बनवायची आहे आपल्याला. म्हणजे काय आहे, वर्ब म्हणजे क्रियापद. आपण जे शब्द वापरू ते सर्व क्रियापद असले पाहिजेत. ॲड 4 वर्ड्स. किती शब्द वापरायचेत आपल्याला? 4. आणि इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. हा जो शब्द दिलेला आहे ग्रो, बघा उत्तर लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रथम शब्द लिहून घेऊया, ग्रो. यांच्या अटीनुसार अट काय आहे, पुढे जो नवीन शब्द तयार करणार आहात तुम्ही तो या शेवटच्या अक्षराने सुरू झाला पाहिजे. म्हणून तो शब्द कोणत्या अक्षराने सुरू करीत आहोत आपण? W पासून. मग आणि दुसरी गोष्ट, व्हर्ब्स असले पाहिजेत, क्रियापदच असले पाहिजेत. म्हणून आपण W पासून सुरू होणारं वर्क, वर्क हे क्रियापद घेत आहोत. आता काय आहे पुढचा जो शब्द घ्यायचा आहे तो या के पासून सुरू होणारा असला पाहिजे. म्हणून आपण इथे के ने सुरुवात करणार आहोत. के पासून मला KEEP, कीप हे क्रियापद सुचलं आहे. तुम्हाला जे सोपं सुचेल. आणि दुसरी गोष्ट, शब्द जो सुचला आहे त्याच्या शेवटच्या अक्षरापासून पुढील शब्द आपल्याला लिहायचा असल्यामुळे तो पुढील शब्दसुद्धा मनातल्या मनात विचार करून तयार ठेवायचा आहे. किंवा तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये पेन्सिलने तुम्ही शब्द लिहून घ्या, 4ही शब्द, आणि पुढचं अक्षर येत असेल तरच तो शब्द आपण ठेवायचा आहे. म्हणजे ग्रोपासून W ने सुरुवात करताना माझ्या मनामध्ये पक्क पाहिजे की मी इथे वर्क हा शब्द लिहितोय, तर मला के पासून पुढचा शब्द आला पाहिजे. आणि मी जर कीप हा शब्द लिहिला तर मला P पासून पुढचा शब्द येत असला पाहिजे. यानंतर अशी 4ही शब्द मला येत आहेत की नाही याची खात्री करून मी शब्दांची निवड करेल. जर मला P पासून पुढचं शब्द येणार नसेल तर मी हा शब्द बदलून दुसरा कुठला तरी लिहिण्याची तयारी केली पाहिजे. तर आपण बघूया पुढे P पासून सुरू होणारा शब्द PUT, पुट. पुट हा शब्द मला सुचलेला आहे. आणि त्यानंतर T पासून मला नवीन शब्द घ्यायचा आहे, तो मला टेक हा सुचत आहे. मग मी इथे घेतला आहे टेक. अशा पद्धतीनं 4 शब्द मला सुचलेले आहेत. याच्या पुढचेही तुम्हाला सुचत राहतील, पण आपल्याला केवळ 4 शब्दच लिहायचे असल्यामुळं आपण अधिक विचार करण्याची गरज नाही. 4 शब्द आपण पूर्ण करून घ्या. आणि अशा पद्धतीनं आपण 6वा प्रश्न सोडवलेला आहे. इथे मी आता पट्टी घेऊन व्यवस्थितपणे अंडरलाईन करून हा प्रश्न पूर्ण करत आहे. ठीक आहे. यानंतर आहे बी सेक्शन. आपल्या पहिल्या सेक्शनमधला पहिला जो प्रश्न आहे त्यातलं A आणि नंतर आहे B. अगोदर आहे पहिला प्रश्न नंबर 1. नंबर 1, अटेम्प्ट एनीवन. अटेम्प्ट एनीवन. ए मध्ये काय दिलेलं आहे आपण तो नंबर लिहून घेऊयात. ए.
यामध्ये एला ऑर बी असा दिलेला आहे. हा तरी सोडवा किंवा हा तरी सोडवा. तुम्ही दोन्ही प्रश्नांकडे काळजीपूर्वक बघा. तुम्हाला यातला कोणता प्रश्न सोडवता येतो याची खात्री करून घ्या. मनातल्या मनात त्याचं उत्तर तयार करून घ्या आणि ए सोडवायचा का बी सोडवायचा हे एकदा पक्क केलं की त्यानंतर मग क्रमांक टाकून आपण याचं उत्तर लिहिणार आहोत. तर काय आहे एमध्ये, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज. एक फ्रेज दिलेली आहे, तिचा वाक्यात उपयोग करायचा आहे. टू बी अफ्रेड ऑफ ही ती फ्रेज आहे. तर या टू बी अफ्रेड ऑफचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे. त्याचा अर्थ होतो ची भीती वाटणे. तर याचा आता वाक्यात उपयोग करताना छोटंसं अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर टू बी अफ्रेड ऑफचं उदाहरण म्हणून आपण जे वाक्य घेणार आहोत ते मला याची भीती वाटते अशा अर्थाचं असणार आहे. म्हणून मी असं लिहील, आय ॲम अफ्रेड ऑफ AFRAID. आय ॲम अफ्रेड ऑफ. तुम्ही इथं काय जे सुचेल ते लिहू शकता. तुम्ही स्नेक लिहू शकता, कशाची भीती वाटते त्याबद्दल स्नेक लिहू शकता, लायन लिहू शकता, टायगर लिहू शकता, डॉग लिहू शकता, कॅट लिहू शकता. सोप्यात सोपं वाक्य आपण तयार केलं आहे, मला स्नेकची भीती वाटते, म्हणून आय ॲम अफ्रेड ऑफ स्नेक असं मी लिहिलेलं आहे. तुम्हाला जे सुचेल योग्य वाटेल ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑरमध्ये सुद्धा एक छोटंसं वाक्य तयार करायचं असतं आपल्याला. आपण ते सुद्धा लिहिणार आहोत. बी, ॲड अ क्लॉज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुली. हे जे दिलेलं वाक्य आहे, दिस इज अ क्लासरूम वेअर आय स्टडी, असं वाक्य तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर वाटत असेल तर चेंज करून तुम्ही धिस इज अ क्लासरूम वेअर आय लर्न, अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तुम्ही इथे वापरू शकता. यानंतर पाहूयात दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं असतं, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. दोन शब्द देतात, त्याला एकतर तुम्ही प्रिफिक्स तरी लावा किंवा सफिक्स तरी लावा आणि अटेम्प्ट एनीवन, दोन्हीपैकी कोणतंही एकच तुम्हाला काम करायचं आहे. एकाच शब्दाला तुम्हाला प्रिफिक्स तरी लावायचा आहे किंवा सफिक्स तरी लावायचा आहे. आपण दोन्हीलाही लावूयात. तर इथे हे चूक करतो मी. पहिला जो शब्द आहे मॅनेज, या शब्दाला MENT हा सफिक्स लावून आपण मॅनेजमेंट हा शब्द तयार केलेला आहे. दुसरा दिलेला शब्द आहे तो आहे काइंड. काइंड या शब्दाला आपण काय करू शकतो, काइंडली असा सफिक्स लावू शकतो किंवा अनकाइंड असा प्रिफिक्स लावू शकतो. दोन्हीही बरोबर आहेत. कोणताही बरोबर त्यांनी मांडला तर या दोन्हीपैकी एकाचाच मार्क मिळत असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण दोन्हीही लिहिले. आपले दोन्ही शब्द जरी बरोबर असले तरी एनी वन, कोणत्याही एकाचंच आपल्याला एक मार्क मिळणार आहे. अशा पद्धतीनं आपण एक हा प्रश्न सोडवलेला आहे. त्यालाच ऑरमध्ये एक जो दिलेला असतो हा झाला ए. आता दुसरा ऑरमध्ये आहे तो आहे बी. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. काय करायचं आहे, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन. या दोनपैकी कोणत्याही एका शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आपण बघूयात, आपल्याला जो सोपा वाटेल त्याचा आपण वाक्यात उपयोग करायचा. आपण सोपा शब्द घेऊया इथे काइंड. आपण पहिला शब्द घेऊया मॅनेज. मॅनेजचा वाक्यात उपयोग करायचा. आय मॅनेज माय
स्टडी टाईम. मी माझ्या अभ्यासाचं वेळेचं मॅनेजमेंट करतो. अशा पद्धतीनं तुम्हाला तुम्हाला जशा पद्धतीने वाक्यात उपयोग करता येईल, जे वाक्य करायची इच्छा असेल त्या पद्धतीने मी करू शकता. दुसरा शब्द आहे तो आहे काइंड. काइंडचा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. ही इज अ काइंड बॉय. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त सोप्यात सोपं लिहायचं आहे आणि मार्क्स मिळवायचे आहेत. त्यामुळे कठीण वाक्यप्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. छोटी मोठी चूक होऊ शकते आणि आपले मार्क्स कटू शकतात. त्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक वाक्याची रचना करा आणि मार्क्स मिळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण सेक्शन 1 मधील पहिल्या प्रश्नाचा एकूण 10 गुण असलेल्या सर्व प्रश्नांचा इथे अभ्यास केलेला आहे. पहिल्या ए सेक्शनमधला जो 8 मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये 6 प्रश्न दिलेले आहेत. त्यातील आपण 4 सोडवले तरी आपले मार्क्स 8 मिळतात. पण आपण सर्व 6च्या 6 सोडवले आहेत, त्यामुळे आपल्याला 8चे 8 मार्क नक्की इथे मिळतात. कुठे छोटी मोठी चूक राहून गेली असली तरी ती भरपाई सर्व प्रश्नामधून आपल्याला करून घेता येते. त्यानंतर बी मध्ये थोडंसं कठीण असलेलं सफिक्स किंवा प्रिफिक्स लावा किंवा वाक्यात उपयोग करा. या प्रश्नातून सुद्धा तुम्हाला व्यवस्थित विचारपूर्वक लिहिलं तर 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. अशा प्रकारे अगदी पहिल्याच प्रश्नात आपण 10 पैकी 10 म्हणजेच 100% मार्क्स मिळवू शकतो. आणि हा पहिला प्रश्न सर्वांसाठी स्कोरिंग असा प्रश्न ठरू शकतो. पुढील काही व्हिडिओमधून आपण उर्वरित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही या उदाहरणांचा अभ्यास करा. अनेक पेपरमधून प्रश्न मिळवा, सोडवा, सराव करा. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. यशस्वी भव. धन्यवाद.